नमस्कार मित्रांनो, कल्पना करा की उद्यापासून पुढील 7 दिवस तुम्ही चहातील साखर, मिठाई, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे आणि इतर सर्व अतिरिक्त गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. फक्त 7 दिवस. पण या 7 दिवसात तुमच्या शरीरात नक्की काय घडू शकते? वजन कमी होईल का? चेहरा उजळेल का? ऊर्जा वाढेल का? की सुरुवातीला काही त्रास जाणवेल? आजच्या आधुनिक जीवनशैलीत साखर ही फक्त चवीपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आपल्या रोजच्या आहाराचा इतका मोठा भाग बनली आहे की अनेक वेळा आपण न कळत खूप जास्त प्रमाणात साखर खात असतो. विशेष म्हणजे ही साखर फक्त चहा किंवा मिठाईतच नसते. ब्रेड, बिस्किटे, केक, सॉस, केचप, पॅकेटमधील स्नॅक्स, एनर्जी ड्रिंक, फ्लेवर्ड दही, पॅकेट ज्यूस आणि अनेक तयार पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात साखर मिसळलेली असते. बरेच लोक म्हणतात मी साखर खात नाही, पण दिवसभरातील सर्व पदार्थांचा विचार केला तर लक्षात येते की शरीरात साखरेचे प्रमाण अपेक्षापेक्षा कितीतरी जास्त असते. याच कारणामुळे वजन वाढणे, मधुमेह, हृदयविकार, फॅटी लिव्हर, दातांचे आजार आणि शरीरातील सूज यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. चला तर मग पाहूया की अतिरिक्त साखर बंद केल्यानंतर शरीरात दिवसागणिक कोणते बदल घडू शकतात. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पहिला दिवस. साखर अचानक बंद केल्यानंतर शरीराला, मेंदूला आणि त्याची जाणीव होऊ लागते. कारण गोड पदार्थ खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणारे काही रसायने सक्रिय होतात. त्यामुळे अचानक साखर कमी झाल्यावर थोडीशी अस्वस्थता जाणवू लागते. काही लोकांना गोड खाण्याची तीव्र इच्छा होते, तर काहींना थकवा, एकाग्रतेचा अभाव देखील जाणवू शकतो. दुसरा आणि तिसरा दिवस. हे दिवस तुलनेने कठीण असू शकतात. चिडचिड, मूडमध्ये बदल, हलकी डोकेदुखी किंवा वारंवार काहीतरी गोड खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. मात्र हे बदल कायमस्वरूपी नसतात. शरीर जुन्या सवयींपासून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. चौथा दिवस. आता शरीर हळूहळू नव्या परिस्थितीशी जुळवून घेऊ लागते. रक्तातील साखरेची पातळी तुलनेने स्थिर राहू लागते. पूर्वीप्रमाणे वारंवार भूक लागणे किंवा अचानक ऊर्जा कमी होणे यामध्ये देखील घट दिसू शकते. पाचवा दिवस. अनेकांना या टप्प्यावर दिवसभर अधिक स्थिर ऊर्जा जाणवू लागते. दुपारच्या वेळेची सुस्ती कमी होते. कामावर किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे वाटू शकते. वारंवार काहीतरी खाण्याची गरजही कमी वाटू लागते. सहावा दिवस. पचनक्रियेत सकारात्मक बदल दिसू लागतात. पोट फुगणे, जडपणा किंवा अस्वस्थता कमी होऊ शकते. शरीर अधिक हलके वाटू लागते आणि काही लोकांना झोपेची गुणवत्ता सुधारल्याचेही जाणवते. आता आपण 7वा दिवस पाहूया. या वेळेपर्यंत अनेकांना गोड पदार्थांची तीव्र इच्छा पूर्वीपेक्षा खूप कमी झालेली जाणवते. चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते. त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसू शकते. काही लोकांना वजनात थोडी घटही जाणवू शकते, विशेषतः ते पूर्वी खूप जास्त प्रमाणात अतिरिक्त साखर घेत असतील. याशिवाय शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांना फायदा होऊ शकतो. रक्तातील साखरेचे सतत होणारे चढ उतार कमी झाल्याने मानसिक स्पष्टता वाढू शकते. काही लोकांना विचार अधिक स्वच्छ आणि लक्ष अधिक केंद्रित झाल्यासारखे वाटते. साखर कमी केल्याने शरीरातील अनावश्यक कॅलरीज कमी होतात. त्यामुळे शरीरात हळूहळू साठवलेल्या ऊर्जेचा वापर करण्याकडे वळू लागतो. यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास देखील मदत होऊ शकते. तथापि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. साखर बंद करणे म्हणजे सर्व गोड पदार्थ किंवा फळं बंद करणे नव्हे. फळांमध्ये फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांमधून मिळणाऱ्या गोडव्यांची तुलना अतिरिक्त प्रक्रियायुक्त साखरेशी करता येत नाही. जर तुम्हाला एकदम साखर बंद करणे कठीण वाटत असेल तर हळूहळू प्रमाण कमी करा. उदाहरणार्थ चहातील साखर कमी करणे, कोल्ड ड्रिंक्स टाळणे, पॅकेट स्नॅक्स कमी करणे अशा छोट्या बदलांपासून सुरुवात करू शकता. फक्त 7 दिवसांचा हा छोटासा प्रयोग तुमच्या आरोग्याबद्दल नवीन दृष्टिकोन देऊ शकतो. कदाचित तुम्हाला जाणवेल की गोड पदार्थांची सवय आणि शरीराची खरी गरज या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अनेकदा आपण सवयीपोटी जे खातो त्याची शरीराला खरं तर आवश्यकता नसते. म्हणूनच स्वतःच्या आरोग्यासाठी एक छोटा निर्णय घ्या.
पुढील 7 दिवस अतिरिक्त साखर टाळून पहा. शरीरात होणारे बदल निरीक्षण करा. कदाचित हा छोटासा प्रयोग तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल देखील घडवू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही जर 7 दिवस अतिरिक्त साखर टाळण्याचे आव्हान स्वीकारणार आहात तर होय, कमेंटमध्ये चॅलेंज स्वीकारले असे नक्की लिहा.